अवचरे या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी जान्हवी आणि हे इकडे बसली इकडे. मम्मी काय करताय? जेवण करते. आज लवकर? भूक लागली ना. ठीक आहे. या जेवायला तुम्ही सगळे. काय आज जेवायला स्पेशल? मस्त खीर, पुरी, बटाट्याची भाजी. मी नाही घेतली, हा. मला भाजी खायची होती, बस एवढं. मम्मी ऐका ना, हे आले बरं का, तुम्ही असेच थांबा, मी व्हिडिओ घेते. थांबा, घे ना तू दे तर तू घे. घेतलं का? हा नाही घेतला. पळत गेली बाहेर आल्या. हा मी म्हटलं एवढा टाइम झाला अजून आले कसं काही नाही. लगेच फोन लावला, म्हटलं व्हिडिओ कॉल उचलाव कुठे. म्हटलं ते काय म्हटलं माहिती का मला, तू कर ना, मला टाइम होणार 10 वाजता यायला. काय होत आई, आत्ता बोलणं झालं ना. खुश किती झाली नवरा आल्यावर. डायरेक्ट बाहेर पळतच. काय हो, बोला ना काहीतरी. बायकोचं प्रेम बघून नवऱ्याकडे शब्दच नाहीयेत. अगं बाई खरं आहे का ही गोष्ट. मी बोललो 2 वाजले. इकडे बघा. 2 वाजले. पण का असं बोलले तुम्ही? माझा जीव असं डायरेक्ट हातात आला होता की म्हटलं बापरे एवढा टाइम. पण ताई अशी म्हणजे वाटतं की नाही एवढा टाइम झाला, कधी येतील वाटतं ना. बरोबर आहे. मला वाटलं कधी येतील मग फोन लावला समोरच डायरेक्ट. मला आल्या आवरू पण दिलं नाही. असं तेवढं मळले मी असे पूर्ण. काय नाही, छान दिसता, मला आवडले, बाद झाले. मम्मी तुमचं काय म्हणणं आहे? मला आवडले, बाद झाले. एवढं मळकटे मुळकटे मला नाही गोड छान, माझा नवरा एकदम भारी दिसतोय. गरज काय आहे? अरे पण तरी पण असं कसं सकाळी तिच्या डोक्याला असा आंबुडा बांधलेला होता, बरं अशी केस वाकडी तिकडे होती. ती म्हणे थांबा मला केस विचारू दे. जाऊ मी त्यासाठी थांबलो. तुम्ही कशाला थांबले? तुम्ही करायचं होतं चालू. नाही झोपेचा व्हिडिओ चालू करणार. ठीक आहे चालेल. हे झोपलेले असतात त्याच्या आधीच मी उठून आंघोळ विंघोळ करून तयार होऊन जाते. मम्मी एक गोष्ट खरी की नाही सांगा. पाणी मी ठेवतो सकाळी लवकर उठतो मी, तू मला शिकवते. उठवते मी माझ्या नवऱ्याला. पाणी ठेवा. हा मला ती हिटरची भीती वाटते म्हणून सांगते पाणी ठेवून द्या ना. हिटरची भीती यात पर्सनल नाही भीती. हिटरची भीती असं काय मागून पप्पी बिपी जातो का भाई. मला असं विचार तुम्ही तुमचं मत मांडा. मी आहे तुमच्यासोबत. सांगा तुम्ही. मी सकाळी उठवतो, मी सगळ्या गोष्टी करतो, मी पाणी ठेव गरम तुला करा की परत उठवतो. नंतर गेली ना यालाच म्हणतात नवऱ्याचा आधार असतो बायकोला. म्हणायचं नाही, पण ही मला येडच काढते यार. असं कसं किती येड्यात काढते ना भाऊजी. तुम्हाला काय आम्हाला मग येड्यात काढते ती. ही काय गोष्ट सांगू? चुकीची आहे. काय हो, असं नाही म्हणणं काय नाही. चुकीची ठीक आहे, काय नाही करतो. मी सगळ्यांनी एडिट काढते मम्मी. लवकर उठव, मी त्यासाठी लवकर उठून करतो. असं काय तुम्ही समजू नका की करून दाखव की बोलते, तसं प्रश्न नाही. पण ते जाऊ दे, तुम्ही खरं किती वाजता उठता सांगा? किती वाजता उठतो? सकाळी. पावणे मी 5. उठल्यानंतर उठता ना. तसं नाही, तू उठल्यानंतर उठत नाही मी. ही आंघोळी ना मी तेव्हा थोडा झोपतो म्हणलं, मग तेव्हा झोपून घेतो थोडाफार मी. असं त्याच काय. मम्मी किती गोड हसले बघा आता. काय सांगा मला. मम्मी खरं किती गोड हसले तुम्ही. चालू द्या. असं चालू राहणार. बोला आता. चालू द्या ना तुमचं. कशाला चालू द्या, बोला तुम्ही पण. तुम्हाला बोलायला चान्स दिलाय. मला नाही विचारलं तुझा. ठीक आहे, मी माझा रोज घेत असतो हाताने. अहो घ्या हो. दिवसभर रुमाल नव्हता काय सांगा. अहो मी रोज देते, पण मला वाटलं की तू उलट करून घालतो. बायकोच्या पदराने पुसलेलं चांगलं असतं. लय मळले मी थोडा. एवढी घाण निघेल तुला काय सांगतो. बायकोचा पदर आज पांढरा आहे. हा ते तुला हसायला त्रास होईल. तू काम निघेल की एवढा. काय नाही, नवऱ्यासाठी ती पण गोष्ट करेन. याचा प्रश्न नाही, कपडे धुण्याचा प्रश्न नाही. चला आपण भूमिताई बघूया काय करताय. इकडे काय त्या दिवशी काय म्हणली पॅन्टीला? ओ इकडे भूमीला माहितीये. मी मागे गेले बरं का, भाऊजींची आता कामावरची पॅन्ट मळली होती. मी ह्या भाऊजींना फोन केला आणि फोनवर सांगते, तुम्ही प्लीज ह्या पॅन्टी घालायच्या सोडून द्या, प्लीज सोडून द्या. मी तुम्हाला प्लॅस्टिकच्या पॅन्टी घेऊन देते. प्लीज सोडून द्या. आणि अशी वैतागली ना शेवटला ना, मामांचे कपडे राहिले बरं का, नाही धुवायचे. भूमी धुव ना. नाही ताई म्हणली मी. भूमी नाही धुवा ना प्लीज. म्हणलं हा ठीक आहे. आणि हे भाऊजी लगेच बायकोचं ऐकलं. एवढ्या वर्ष आमचं नाही ऐकलं, पण बायकोचं ऐकलं. रोज पॅन्ट बदलत्या रोज. नाही. आम्ही सांगितलं नाही भाऊ, मी पॅन्ट हा ताई खरंच
आता तुम्ही तुम्ही बघत जा आता, कारण ते रोज पेंटिंग ही गोष्ट चुकीची आहे. मी कॉल करून व्यवस्थित पहिले सांगितलं. नव्हते बदलत ते मान्य थांबा करतो. थांबा हे यांचं ऐकू म्हणते, आपण. आता बदलायला लागले. मी हे सांगते जे काय आहे ते खरंय. हे सगळं चुकीचं आहे. मी सांगितलं कॉल करून, ऐका ना काय? पॅन्ट लय मळलेली होती, तुम्ही उद्यापासून प्लॅस्टिकच्या वापरा असं प्रेमाने सांगितलं ना. माझं प्रेमाने सांगितलं. मग ओरडली होती. रडूनच सांगितलं. ते फोन असं करती. मी माझ्या म्हणजे यांना जे आहे नाही ते का खरं. अशी करते सारखी जे आहे नाही अशी नाही करते, माझ्या बाजूने बोला म्हणून अशी करते ती. नाही हो, माझं प्रेम आहे म्हणून असं करायचं असतं. मम्मी काय हो, बरोबर आहे, बरोबर. साडी घालून चालली रील्स काढायचे. काढली तिने तिने काढली. reels. तुमच्यासाठी साडी घातली बिचारीने. हा ना तुम्ही मला म्हणली होती हे मला काय म्हणे सकाळी, आपण ती गुलाबीवाली साडी नाही का ती घाला का, म्हटलं फिरायला ती गेलो. घालते. आम्ही तो ब्लॉग तर काढलाच नाही, आम्ही गेलो मस्त वॉटरफॉलला फिरायला. तो व्हिडिओ काढला. वॉटरफॉलला नव्हतं, डॅम बघायला गेलो होतो. मग तेच वॉटरफॉल डॅम मस्त की डॅम होता तो इथं. कोणता डॅम होता वहिनी? ओझर. एवढं काही अगं आता काय तू घेतलंच आहे मळकं मुळकं शेजावरचे हो खाली होता काय आता. माझं गोड नवरा मला आवडला, बस झालं. हा ना. काय होतंय मग तू काय नटून व्हिडिओ आता जरा आमच्या घरातली जागा फुल झालेली आहे, ती तर एंट्री नाही आहे कोणाला, तर प्लीज चान्स मारू नका कोणी प्लीज. नाही फोन कोणतरी कमेंट केली होती की माझं लग्न करायचंय, काहीतरी कमेंट केली होती. हा का? आता कुठून आलं? आता झाले पोरं हा सगळे. हा तुमच्या अशी म्हणजे कमेंट हा. अशी कमेंट केली की मला पण तुमच्या घरात यायचं होतं यार, प्लीज अजून एक पोरगा असंच मी नक्की. आहे आमच्याकडे एक मुलगा आहे, मयूर दादा आमचा. हा, मयूर दादा आहे. हा मयूर दादा पण आहे. चांगली पोरगी पाहिजे ना मम्मी. मयूर दादा विशाल दादा आहे. लग्न विशाल जाऊ दादा दे, आता आहे. लग्न जुळवायची संस्था काय यार तुम्ही? नाही ना असं नाही म्हणजे सांगतो कोणाला इच्छुकता असेल तर इच्छुकता गावाचा तुम्ही. यात काय मम्मी तुम्हाला काय म्हणायचं या गोष्टी? चांगला पोरगा आहे, चांगला आहे काय द्या, सांगायचं आपण. पोरं चांगली जे त्याची पसंत बर का हा, असं काय आम्ही असं कुणाला नाही. फोर्स नाही केला. सगळे आम्ही आमच्या मनाने आलेलो, आम्हाला कोणी फोर्स नाही केलेलं आहे. त्या दिवशी जागा भेटली, माझं लगेच. लग्न झालं ना, मला एक जण सांगायचं नाही यार, मी पण एक पोरगी बघितली आज तुझ्यासाठी. कोणाला एक हा आमच्या कामात चहावाला होता तो. हा का? कोणाला पोरगी तुम्हाला का? हा कशाला? मी नव्हती का? अगं तसं नाही का तिथं म्हणे ऐकलंय तिने फक्त बोलला की लई आधीपासून होती मी. पोरगा असं तर सांगा असं म्हणला मला. लय आधीपासून मग खरं सांगून टाकणार तुला. गप गप स्टोरी व्हिडिओ मध्ये टाकून सांगेल आम्ही. हा. लव्ह स्टोरीचे 10 पार्ट बनतील, इतकी मोठी लव्ह स्टोरी. तुम्हाला कुठून कुठं ऐकायचे ते सांगा कमेंट करून. आणि तुम्हाला काय सांगू, आम्हाला ना लव्ह स्टोरी एक तर आता नंतरच आम्ही सोडणार, सध्या नाही सोडणार, सध्या टाइमच नाही आम्हाला. बिचारे थकून तुम्ही येतात. रोज माहिती कमेंट करता लव्ह स्टोरी सोडा लव्ह स्टोरी, पण जरा दम घ्या, कारण की आमच्या मागे पण घाई असते थोडे कामात धंदे म्हणून टाइम नाही भेटत. थकलेले असतात बिचारे, रोज सकाळी गेले की या टायमाला येतात. तुझा गुडघा रुतला ना माझ्या मांडीला. ऋतू द्या, आता सगळंच ऋतणार आहे. लग्न झालं म्हटल्यावर खरं आहे की नाही? एवढं खरं खरं बोलून जाते. बघा बरं काही काही लागतं का आनंदी राहायला, ते त्यांच्या आनंदी राहतात, त्यांच्या आवडीचे नवरे त्यांचे त्यांच्या पसंतीचे. आम्ही एवढा आनंदी राहतो ना भाई, कधी कधी काय सांगू. कोण हो? तू आपण दोघं? हा. तू म्हटल्यावरती मी एकटी येते का? माझ्यामुळे तुम्ही पण खुश, मी पण सांगितलं खुश. आम्ही दोघं बोललो, तरी पण कोण विचारते म्हणून म्हणलं तू एकटीच. नाही काय म्हणतात ना लोक, नाचायला आणले काय म्हणतात आता बरं? चाललं नाचायला काय? नाही आणले आम्ही, आम्हाला आवडतं म्हणून आम्ही आमच्या नवऱ्यांसोबत नाचतो. काय वाटतं तुम्हाला? नाचतो काय रील्स एन्जॉय, आपण आपल्या मस्त मजा करतो. हा, आपण रील्स मध्ये आपला एन्जॉय करतो बस त्यात. मग काय म्हणते, काय म्हणणार स्वयंपाकाचं? काय पुरी भाजी चपाती- पुरी भाजी? चपाती नाही, पुरी खीर. चपाती. ओ भूमी वहिनी, मला चपाती म्हणा, झालं सुरू. मी पुरी नाही खाणार. दाखवून ती काय करते. तुम्ही खरं थांबा चपाती दाखवते मी नाही आमच्या खाणार भूमिताई का? काय करताय म्हणून. भूमिताई ऐका ना, यांनी सगळ्यांनी माझे नाही का असं सांगितलं पॅन्टी हे ते, काय खरं आहे का गोष्ट सांगा ना. आणि त्या दिवशी तुम्ही पण होते, माझी लय हात दुखत होते की नाही. हा नाही खरंच दुखत होते, अजून नवीन आहे ना बिचारी पोरगी. मग मी तिला खरं कसं- सांगू, मी कधीच कपडे धुतले नाही असे बरं का. पण मग मी यांना प्रेमाने सांगितलं, हॅलो उद्यापासून नाही का रोज पॅन्टी चेंज करा. मी धुते ना, रोज चेंज करा. हो प्रेमाने सांगितलं. ए गं, गं, तू काय म्हटली ते फॉर्मल पॅन्टी घ्या. कोण हो? मी कधी म्हटली? झूम नको करू, इथून फाटवतो मी पूर्ण. सॉरी चुकलं, माफ करा सर.
मग चाल. तुम्ही मला चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही. बायकोसाठी काय बी ते आहेत नंतर, पण बाकी जे आहे ते खरं सांगणार, बाकी काही नाही. ही बोलली ती प्लॅस्टिकच्या पॅन्टी घाला आणि आपण नवीन ते पॅन्टी असं घाला. मस्कर बोलले, म्हटलं घातलं का नाही ना, असं होत नसतं. नाही घालायचं पहिलं नाईट प्लॅस्टिकच्या पॅन्टी? नाईट पॅन्टी घालून कामाला जायचं. तुम्ही नवीन शोध लावला काय प्लॅस्टिकच्या पॅन्टी? आता तुम्ही काढलं तर काय, प्लॅस्टिक बंद झाले ना सध्या. अरे बापरे. तो तिच्यासाठी प्लास्टिक पॅन्ट बघायला पण जाऊ शकते, असा आहे तो आज. खरंय का? नाही रेनकोट घालून नाही ना प्लॅस्टिकच्या पॅन्टी नको, जात जा, दूध जाईन मी. रेनकोट माझा नवरा भारी दिसला पाहिजे, बस बाकी काही नको. काय ते कोणती असते नाईट पॅन्ट ना, ट्रॅक पॅन्ट ट्रॅक पॅन्ट घाला तुम्ही, तर तिने म्हटली होती मी, म्हटली होती ही गोष्ट खरी कितपत खरी सांगा बरं. कितपत खरी, कितपत सांगा ना हो. कितपत खरी आहे सांगा तुम्ही. ती गुडघे ऋतू राहिली सांगा, पप्प्या देऊ राहिली कॅमेऱ्याच्या पाठवून काय केलं ताई मी सांगा आता? कितपत खरी आहे ती गोष्ट. मला सवय आहे, मला हे दिसली. देती का नाही आल्या आल्या? बाकी इश्श. लाजत्या पण ही पोरगी नाही लाजत. मम्मी लाजलं पाहिजे का नवऱ्यासमोर? यार लय कॉमेडी पाहिजे. आपल्या नवऱ्यासमोर लाजायचं असतं का? काय तुम्ही तुम्ही हे काय केलं? गप ना आता, त्याच्यावर कर मग. झालं. सांगा ना, बोला ना. नाही केलं? मग सकाळी केलं होतं. साडी घालायला किती उशीर लावला? स्वयंपाक लगेच स्वयंपाक. साडी घालायला किती उशीर लावला? काय नाही, मी लगेच आज 2 मिनिटात घालून सपसप घालून भूमीने साडी, खोटं नाही बोलायचं, भूमीने साडी घालून दिली आज. घातली ना मी, पण मग मी अशी नेसली, फक्त मला हे पिन काय असं पिना नाही करता आलं. एक कॅमेरा पकडा तुमच्या हातात, तिला दाखवू दे, हे पिन बिन दाखवू द्या. नाही बरोबर दाखव. मग मी हळूहळू शिकेल ना हो सगळं, काय एकदम शिकतो माणूस. हळूहळू शिक मुंगीवाणी. ताई तुम्ही सरळ बसा असं कमेंट मध्ये येता की ऋतुताई अशी वाकून बसतात. उलट किती टेकून बसेल. बरं. आपण तुमच्याकडे फिरवलं नाही का? इकडच्या तू काय, इकडच्या हातावरचं तू काय ऐक ना, त्या दिवशी मी फुलं घ्यायला गेलते ना, हार घ्यायला गेलते ना, तर तिथं हार घेणारी त्यांची ती आहे ना मंडळी, ते पण गरवारच होते. अच्छा, अशीच बसेल होते ऋतूसारखी वावळीच. मग काय करणार परिस्थितीनुसार. तिने देवीची हम्म. भारी वाटलं मला. काय नाही बसतात, काय नाही होत त्याला. सोमवारी नागपंचमी आपण जाऊया. कुठं हो? हो लय भारी इथं जत्रा जत्रा. आहे आपल्या इथे. मला घेऊन जासान तुम्ही? जाईन सोमवारी. खरं का? मला कुठं माहितीये का, कुठं? स्वामी मंदिराचे. हा, स्वामी समर्थ मंदिर. तर आम्ही जाणार आहे जत्रेला. ए भाऊ, जाणार, थांब सध्या टाइम भेटलं की जाऊ. घेऊन चला ना हो. हा जाईल घेऊन जाईल. त्या पाळण्यात बसवतो तुला. पाळणा आवडतो ना? हा. ठीक आहे. सो पाळण्यात हो. रडत नाही ना वरती पाळण्यात? नाही नाही. नक्की ना? ए, या भाऊजींचा मी व्हिडिओ दाखवेन तुला, ताम आहे माझ्याकडे, दाखवते. नको त्यात गोड शब्द दिले. पाळण्यावाल्याला गोड शब्द दिले. ऐका ना, तुम्हाला आजचा दिवस कसा गेला? आजचा दिवस मला विचारू नको. माझ्या आजचा दिवस सगळा, तुम्ही मला आज कॉलच नाही केला ना स्वतः. मला टाइमच नाही भेटला. मी काय करू? मीच कॉल केला एक ना. सेकंद टाइम नव्हता मला फार. त्याच्या घरात. माझ्या हाता पायालाच नाही लागले. कुठं लागलो? बघू, हात बघू, तुमच्या हाताला लागलं होतं ना. हा इथं लागले, बघू. नखाला लागले. परत पाय मुरगाळा, कपाट घेतात, पाय कपाट घेऊन पडलो. पप्पे ती कॅमेऱ्याच्या पाठीमागून ही पोरगी. पाय मुरगाळा. जाऊ दे, करे जाऊ दे. कुठं हो? सध्या आंघोळ करून घेतो मी. थांबा ना थोडस, 5 मिनिटं बसा. आले तर मम्मी काय लागतो बायकोला नवऱ्याला बाहेर न आल्यावर? बसायचं जरा 5 मिनिटं बोलावं, मन शांत होतं. नवऱ्याचं म्हणणं का मी फ्रेश होऊन निवांत बसून. काही नाही, फ्रेश झाल्यावरती त्यांचा मोबाईल आणि ते बस, बाकी काही नाही. खरं आहे का नाही हो? हा खरंय, बरोबर. मी मोबाईल घेऊन बसतो. मम्मी त्यांनी सकाळी पण तेच केलं. काम नाही करत मोबाईल मध्ये मग तो. काम करतात मोबाईल मध्ये, पण मग माझं म्हणणं पडतं दिवसभर मोबाईल घेऊन बसतोय. काम करतात, पण मग मला माझं time म्हणणं पडतं भेटला की ना, की मला बोला असं वाटतं मला. आणि सकाळी उठल्यावर पण मला वाटतं तुम्हाला बोला. मोबाईल घेतला कसं? सकाळी काहीच काय आलं नाही. मस्त की मला लव्ह स्टोरीची आधी ते बोलका नव्हता, पण आधी त्याला बोलकी बायको भेटली. लव्ह नाही का? स्टोरीची रील्स आलती. मी बघत होतो की बघता बघता मी हातातून मोबाईल घेतला. मी परत माझ्याकडून घेतला. तर मला जाताना म्हणते, मी तुमचा मोबाईल आता आयुष्यात कधीच घेणार नाही. आता अशी असं नाही बोलले मी, तुमच्या मोबाईलला साथ लावणार नाही असं म्हटलं. काय तुम्ही मम्मी बोला. अरे, काही नाही हो आता. हात तुकला. एवढे गोड कुठून शिकले हो हसायला? कोणाकडून शिकले?
कोण शिकणार आहे? पप्पा कोण शिकला ना? पप्पा जोरात असत असा. हा का आता एकदा कॅमेरा पकडा ना माझा असं उलटा हात नाही करते ना नाही येईन कर स्माइल बघ ना कशी देते ती. जाऊ द्या मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बस ना, एवढं कुठं जवळ करते. बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात. चला मग बाय. बाय बाय बाय.